नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर. तर गुरुपुष्यामृत येणाऱ्या महिन्यात ह्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे. तर गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी येणारा अत्यंत शुभ योग आहे. यामध्ये लक्ष्मी मातेची कृपा आणि वास्तुदोष दूर करण्याचे विशेष उपाय केल्यास अपार सुख, समृद्धी, धन आणि लक्ष्मी मातेची अखंड कृपा प्राप्त होते. तर येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी, अखंड धनप्राप्तीसाठी काही विशेष उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. उपाय नंबर 1, हळद आणि गोमित्र याचा उपाय. पहाटे उठून अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकावी. त्यानंतर संपूर्ण घरात गोमूत्र आणि हळदीचे पाणी शिंपडावे. या पाण्याने तुम्ही घर स्वच्छ पुसून घेतले तरी चालेल, की ज्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकताचा प्रवेश होतो आणि ह्यामुळे लक्ष्मी मातेचा वास हा तुमच्या घरात सदैव आणि अखंड राहतो. त्यानंतर आहे उपाय नंबर 2, स्वस्तिक आणि महालक्ष्मी मातेचे पूजन. तर माहित आहे का, घराच्या मुख्य तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आहे, त्या घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंबरठा राहतो त्या उंबरठ्यावर हळदीने स्वस्तिक काढावे आणि त्या स्वस्तिकवर अक्षता वाहाव्यात. तसेच देवघरात लक्ष्मी मातेची पूजा ही आपण रोज करतोच, पण तशी या दिवशी फार महत्त्वाची विधिवत अशी पूजा करायची लक्ष्मी मातेची. नंतर पूजा करून मंत्र समोरील ऐका व्यवस्थित. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आता 108 वेळा म्हणजे कमळगट्ट्याची एक पूर्ण माळ तुमची होऊन जाईल. त्यानंतर उपाय नंबर 3, चांदीची वस्तू खरेदी करणे. ह्या दिवशीच म्हणजे गुरुपुष्यामृताच्या दिवशी चांदीचा चौकोनी तुकडा किंवा मग चांदीची एखादी छोटी वस्तू तुम्हाला परवडत असेल, तुमच्याकडून झेपत असेल तेवढी वस्तू विकत आणून तिची पूजा करून ती तिजोरीत ठेवावी. पूजा करून आधी ती लक्ष्मी मातेसमोर ठेवायची आणि नंतर दुसऱ्या दिवशी उठवून काढून ती तिजोरीत ठेवावी. ह्यामुळे दारिद्र्य तुमच्या घरातील पूर्णतः दूर होते. आता उपाय नंबर 4, 12 फुलवातींचा उपाय आहे हा. या योगावर म्हणजे गुरुपुष्यामृत योगावर संध्याकाळी तुपाच्या 12 फुलवाती किंवा मग दिवे लावून महालक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मी स्थिर राहते. आता लक्षात असू द्या, जर तुम्ही तूप वापरत असाल तर तूप हे शक्यतोवर गाईचं असेल तुमच्याकडे तर फारच छान. त्यानंतर आहे वास्तुशुद्धी उपाय. हे वास्तुशुद्धी उपाय छोटे आहेत पण याचे परिणाम मात्र फार मोठे आहेत. नंबर 1 वर आहे किचन शुद्धीकरण. किचन ओट्यावर तुपाचा दिवा लावून हळदीने स्वस्तिक काढावे. यामुळे अन्नात तुमच्या घरातील धनात वृद्धी होते म्हणजे वाढ होते. त्यानंतर उपाय नंबर 2 आहे उंबरठा पूजन. अत्यंत साधा सरळ सोपा पण महत्त्वाचा असा हा उपाय आहे. घराच्या मुख्य दरवाजाची म्हणजेच उंबरठ्याची हळदी कुंकवाने पूजा करावी. ह्या दिवशी बरेच लोक उंबरठ्याचं हळदीचं लेपन सुद्धा करतात उंबरठ्यावर. त्यानंतर आहे उपाय नंबर 3, पिवळ्या वस्तूचे दान. गुरुपुष्यामृत योगाला पिवळ्या रंगाच्या वस्तू, जसे उदाहरणासाठी जर झालं तर चना डाळ, ज्याला आपण हरभऱ्याची डाळ सुद्धा म्हणतो, अशी हरभऱ्याची डाळ, हळद, सर्वात उत्तम जर झालं फळांपैकी तर काही केळी किंवा मग पिवळे वस्त्र, जे तुम्हाला परवडेल, जे तुमच्या खिशाला परवडेल किंवा जे तुम्ही यापैकी दान करू इच्छिता ते तुम्ही दान करू शकता. किंवा पिवळे वस्त्र दान केल्याने तुम्हाला जो काही वास्तुदोष लागलेला आहे तो वास्तुदोष कमी होतो आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या गुरुचा
आशीर्वाद मिळतो. आता काही थोडक्यात उपाय आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर उपाय नंबर 1, घराच्या उंबरठ्यावर, जे तुमचं घराचं उंबरठा आहे तिथे हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढायचं. हा उपाय मात्र सकाळी करायचा. त्यानंतर उपाय नंबर 2, तुमच्या देवघरात तुपाचा दिवा किंवा तुम्ही तुपाची फुलवात सुद्धा लावू शकता, पण लक्षात असू द्या तूप हे गाईचं असेल तर फारच चांगलं. आता उपाय नंबर 3, ओम श्रीम ह्रीम श्रीम ह्या मंत्राचा जप तुम्ही जेवढा जास्त होईल तेवढा करू शकता. जसे 108 वेळा सुद्धा करू शकता, 11 वेळा सुद्धा करू शकता. तुम्हाला शक्य तेवढा वेळ करायचा. त्यानंतर उपाय नंबर 4, धनस्थानावर म्हणजे जी तुमची तिजोरी राहते तिथे सुद्धा हळद लावायची. उपाय नंबर 5, कोणालाही पैसे उसने, देणे किंवा घेणे ह्या दिवशी टाळावे. ह्या दिवशी म्हणजेच गुरुपुष्यामृत गुरुवारी या योगाच्या दिवशी. तर अतिशय साध्या सरळ सोप्या उपाय आणि टिप्स होत्या. ह्या आवडल्या असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर नियम श्रद्धा ठेवून जर तुम्ही ह्या केला तर तुम्हाला याचा फरकसुद्धा नक्कीच जाणवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा अतिशय प्रभावी मंत्र लिहायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.